नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। स्त्री शक्ती प्रभाग संघ व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार, 25,000 महिलांचे गंभीर आरोप, दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार आपले स्वागत करतो। दौंड तालुक्यातील स्त्री शक्ती प्रभाग संघ व सांजोबा ग्राम संघ येथील माजी अध्यक्षा नीलम दिवेकर यांनी पदावर असताना केलेल्या कामकाजावर उभे राहिले प्रश्न। निधीचा गैरवापर, पदांचा दुरुपयोग, आर्थिक अनियमितता, महिलांवर दबाव आणणे, लिपिकेच्या पगारात अनियमितता, 13,000 पगार असताना प्रत्यक्षात मात्र 3,000 रुपये दिले जातात। याचे कारण काय? उर्वरित 10,000 रुपयांचं काय करतात, असा सवाल महिलांनी केला। वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता, कोणताही पत्रव्यवहार न करता महिलांना अवैधरित्या पैसे देणे, संबंधित CRP केडर कर्मचारी यांच्यावर अशा तक्रारी दाखल करण्यासाठी कोऱ्या कागदावर महिलांकडून सह्या घेऊन त्याचा गैरवापर करणे, अधिकाऱ्यांची व प्रशासनाची दिशा अभियानाच्या कामकाजात अडथळा आणणे, CRP व कॅडर यांना कामकाज करू न देणे, ग्रामसंघातील लिपिका मनीषा बोत्रे यांचा राजीनामा न घेता दुसरी लिपिका नेमणे, असे एक नाही अनेक आरोप नीलम दिवेकर यांनी। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी संबंधित महिलांची चर्चा। महिलांनी नीलम दिवेकर यांच्यावर गंभीर आरोप केले। पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। नमस्ते, मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो। आज मी एक आगळा वेगळा विषय घेऊन आपल्या प्रेक्षकांसमोर आलेलो आहे। आज महाराष्ट्र शासनाने एक कित्येक वर्षापासून उमेद म्हणून एक अभियान सुरू केलंय। या अभियानाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा चुराडा महाराष्ट्र शासन हे करते असं प्रथमदर्शनी तरी दिसतंय। कारण ज्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आलं त्या अभियानाला मात्र तिलांजली देऊन काही राजकीय पुढारी, राजकीय नेते याच्यामध्ये हस्तक्षेप करून लाखो रुपयाचा चुराडा करतायत। अशा प्रकारचं प्राथमिक दर्शनी तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण दौंड तालुका असेल, महाराष्ट्र असेल, या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी या अभियानामध्ये भ्रष्टाचार झालेला आपल्याला दिसून येतोय। तशाच प्रकारचा एक भ्रष्टाचार दौंड तालुक्यामधील स्त्री शक्ती प्रभाग संघामध्ये झालेला दिसतोय। त्याचबरोबर दौंड तालुक्यातीलच सांजोबा ग्राम संघ जो स्त्री शक्ती प्रभाग संघाच्या अंडरमध्ये येतो त्याच्यामध्येही झालेला दिसतोय। आज आपण या ठिकाणी आलो आहोत स्त्री शक्ती प्रभाग संघाचेच एक ग्राम संघ आहे कडेठाण मधील श्री सांजोबा ग्राम संघ। या ग्राम संघांच्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आपण त्यांना भेटायला आलेलो आहोत। आपण त्यांचे जे काही म्हणणं आहे ते म्हणणं आपण जाणून घेणार आहोत। प्रथमतः कोण बोलतंय तुमच्यातलं? मला सांगा की जे काही तक्रारी आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत तर त्या अनुषंगाने आप सगळ्या इथे महिला जमलेल्या आहेत। कशासाठी, नक्की काय विषय हा विषय असा आहे की ग्रामसंघामध्ये सगळ्या महिलांना बोलवलं आणि आपली मीटिंग आहे म्हणून सांगितलं आणि वरती जो नमुना आहे ना तो बाजूला ठेवला आणि सगळ्या महिलांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या। आणि त्या कशासाठी घेतल्या तर माझी सून CRP आहे, तिला CRP पदावरून काढण्यासाठी या सह्या घेतल्या। माझी सून CRP असताना मी विरोधात सही कशी करणार, पण त्यांनी फसवणूक करून आमच्या सह्या घेतल्या आणि तिला काढण्याचा प्रयत्न करत आहेत। कुणी ह्या सह्या घेतल्या म्हणजे कोण होतं ते? काय? नीलम दिवेकर। अच्छा, नीलम दिवेकर कोण आहेत आता कोण आहेत त्यांनी आता राजीनामा दिला, पण त्या प्रभाग संघाच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेस। ग्राम संघाच्या पण अध्यक्ष होत्या। अच्छा, म्हणजे आता त्या ग्राम संघाच्या अध्यक्ष आहेत की नाहीयेत? आता आहेत, ग्राम संघाच्या आहेत, प्रभाग संघाच्या नाहीये, त्यांनी राजीनामा दिला। आपल्या बरोबर ज्यांच्या CRP पदावरून ज्यांना हटवण्यात आलं खोट्या सह्या करून त्या कुंजीर मॅडम या ठिकाणी आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे तुमच्यावरती अन्याय झालाय किंवा कशा प्रकारे तुम्हाला CRP पदावरून हटवण्यात आलं आणि तुमची नेमणूक कुणी केली होती प्रथमतः ते सांगा। नमस्ते, नीलम दिवेकर ह्या आमच्या सांजोबा ग्राम संघाच्या अध्यक्ष होत्या। तर त्यांनी अध्यक्ष आहेत, त्यांनी माझी नेमणूक केली आणि आता त्याच मला CRP पदावरून काढण्याचा प्रयत्न करतात। का तर त्यांनी मला मानधनाची मागणी केली, पण मी त्यांना विरोध केला न दिल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे तू काहीच काम करत नाही आणि मीच तुला केलंय, हे सगळं माझंच आहे, त्यामुळे त्या मला
खोट्या बायकांची महिलांची खोट्या सह्या घेऊन मला सीआरपी पदावरून काढण्याचा प्रयत्न करतात. मला एक सांगा, मानधन म्हणजे नक्की कोणाचं मानधन? तुमचं मानधन का त्यांचं मानधन? सीआरपीचं मानधन, माझं मानधन. म्हणजे तुमचं मानधन त्या मागत होत्या का? हो, पण त्यांच्या विरोधात गेल्यामुळे त्यांनी मला सीआरपी पदावरून काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे त्यांचा. शेवट तुम्हाला मानधन मिळालं का नाही आजपर्यंत? त्याचं काय? मानधन माझं मिळालेलं आहे, पण तरी पण मला अजून एक मानधन माझं मिळालेलं नाही. माझं मानधन 44,000 रुपये झालं, पण त्यांच्या सांगण्यावरून सरांनी मला फक्त 25,000 रुपये मानधन म्हणजे मानधन केलेले, तरी पण ते सुद्धा मला अजून मिळालेलं नाहीये. अच्छा, आपण पाहू शकतो म्हणजे ज्या पद्धतीने इमानदारीने काम करून सुद्धा जर भ्रष्टाचाराला विरोध केला तर कशा प्रकारे अडवणूक केली जाते आणि कशा प्रकारे मानसिक त्रास दिला जातो, यातून हे सगळं स्पष्ट होतं. आपल्या इथं अनेक एक ताई आहेत, लगड मॅडम आहेत. काय नक्की तुमचा काय विषय आहे? नमस्ते सर, मी विद्या दत्तात्रय लगड. तर मी ह्या उमेद अभियानांतर्गत याच्यामध्ये आले. एक सदस्य म्हणून सुरुवातीला मी 2 वर्षापासून याच्यामध्ये होते. नंतर मला अभियानामध्ये तुम्ही म्हणजे आता सांजोबा ग्राम संघामध्ये आहात का? सांजोबा ग्राम संघामध्ये आमचा एक बचत गट आहे, त्याच्यामध्ये मी अध्यक्ष पण आहे. आणि आता सध्या जे चालू आहे तर त्याच्याबद्दल मला बोलायचंय की 9 महिने झाले मला पशु सखी म्हणून एक पद मिळले. तर मी माझ्या त्या पदाशी एकनिष्ठ असून माझं काम मी व्यवस्थित करत आहे. तरी पण आता मिलेट्स म्हणून एक कावेरी मिलेट्स गट आहे, तर त्या मिलेट्स गटा अंतर्गत ज्या महिला आहेत 2-4 म्हणजे कावेरी मिलेट्स हा उत्पादन गट आहे का बचत गट आहे? पीजी मार्फत एक उत्पादकता गट तयार झालेला आहे. पीजी म्हणजे त्याच्यामध्ये 15-20 बायकांचा समावेश होतो. तर पीजी याच्यामध्ये काय होतं, भरड धान्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि त्याच्यामध्ये आम्ही पैशाची गुंतवणूक केली, परंतु आम्हाला कोणतेही कारण न सांगता, आता तसं तर गटात कारणाशिवाय काढता येत नाही कोणाला गटातून. तर काय झाले, मेन म्हणजे ह्या गटात, ह्या कावेरी मिलेट्स गटातून 4-5 लेडीज अशा होत्या ज्या हिशोब, त्याच्यामध्ये मी पण होते की हे पैसे कुठं जातात, नक्की ह्या पैशाचं काय केलं जातं हे विचारलं गेलं. त्यानंतर आम्हाला कोणतंही कारण न सांगता आम्हाला त्या गटातनं काढण्यात आलं. म्हणजे असं आहे का की आम्ही कुठंही जर हे केलंय, आज विचारतोय आम्ही, ह्या तक्रारी पण वरती दिलेल्या होत्या वरिष्ठांना म्हणजे, आणि सांगितले ह्याच्यावर थोडीशी चौकशी करावी, पण कुठल्याही प्रकारची चौकशी केली गेली नाहीये. मग हे पण एक विषय होता. बरं, त्या गोष्टीला अनुषंगून एक झाले की आम्ही हिशोब ज्यावेळेस मागितला गेला तर आमच्यावर अशी खोटी तक्रार केली गेली वरतून, आणि आमच्याकडून आम्हाला हे करण्यात आलं, विचारण्यात आलं. बीडीओंनी आम्हाला चौकशी समिती बसवली दौंडमध्ये की तुम्ही बायकांच्या खोट्या सह्या घेतल्या, ते काय म्हणजे त्यांच्यावर दबाव आणलाय किंवा फसवले. जर मी पशु सखी म्हणून काम करते तर याच्यामध्ये मला ते गोष्ट होऊ शकत नाहीये, कारण आज माझा बचत गटामध्ये फक्त इन्व्हेस्ट पैसे देण्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये हिशोब किती येतात किती जातात ह्याच्याशी माझा काही संबंध नाही. पशुपालकांच्याकडे जाणं, त्यांना चांगल्या 4 गोष्टी सांगणं किंवा त्यांच्यातला पीजे अजून काहीतरी उत्पादकताबद्दल माहिती देणं, एवढं एक माझं काम आहे. आणि उमेद अभियानामध्ये जर असा भ्रष्टाचार होत असेल आणि सामान्य महिलांवर जर विनाकारण नको त्या गोष्टीवर जर तुम्ही चौकशी समित्या लावत असाल तर आज सामान्य महिला प्रत्येक वेळेस चौकशीच्या ह्याला सामोरं नाही जाऊ शकत, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि नीलम दिवेकर आशा करतात ते त्या स्वतः जाऊ शकतात, सगळ्यांशी ओळख आहे. पण असं नाहीये की आता आज प्रत्येक महिला आज 300 रुपये रोजानी जर शेतामध्ये काम करते ती प्रत्येक वेळेस वेळ देईल आणि दौंडला चौकशीला सामोरे जाईल असं नाहीये. पशुसखी म्हणून जर मी काम करतेय तर पशुसखीचं काम काय? आपल्या बरोबर सांजोबा ग्राम संघाच्या ज्या पहिल्या ज्या सचिव आहेत, आता सचिव बदललेत पण पहिल्या ज्या सचिव आहेत त्या सचिव मॅडम पण या ठिकाणी आहेत. तर काय सांगाल, कशा प्रकारचा कारभार या तुमच्या सांजोबा ग्राम संघामध्ये चालला होता? जरा आमच्या प्रेक्षकांना थोडंसं त्याबद्दल माहिती द्या. नमस्ते, मी सविता धावडे. या मागे मी पहिली सचिव आहे, पण याच्यातले काही गैरव्यवहार झालेले असले तर ते मला काही माहित नाही. मी फक्त सहीची मानकरी होते. मला फक्त चेक घेऊन येणे आणि हिथं सही कर, तेवढी सही नेली की लगेच काय कुणाला व्यवहार करायचे असतील ते
ते पाठवत होते. ह्याच्यात काही गैरव्यवहार झालेले असले तर मला काही माहित नाही. माझ्याकडे एकही दिवस असं दाखवलं नाही की मला पुस्तक बँकेचे पुस्तक इथं हिशोब एवढा दिलाय, त्याला एवढा दिलाय, हे मला काहीच माहित नाही. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही सचिव असूनही कुठल्याही प्रकारचा हिशोब किंवा कुठल्याही प्रकारचं लिखापडी तुमच्याकडे दिली नाही. ती कोण हे सगळं करत होतं? ते सगळं नीलम देवेकरच बघत होत्या. त्या फक्त माझ्याकडे चेक घेऊन यायच्या आणि मला फक्त म्हणायच्या इथं सही कर, एवढे पैसे द्यायच्यात. आणि मला ह्याच्यातले काही गैरव्यवहार झालेले असले तर त्याच्यात मी काहीच मला माहित नाही, जबाबदारी पण मला माहित नाही. मग कारण का मला बँकेचे कधीच कुणाचे कधी चेक द्यायला लावले नाहीत का कधी कुणाचे काहीच माहित नाही, त्याच्याबद्दल पुस्तकाबद्दल माहित नाही, बाकीच्या ग्रामसंघाच्या हिशोबाबद्दल पण माहित नाही. खरंच एवढा मोठा गंभीर प्रकार या ठिकाणी या ग्रामसंघामध्ये चाललेला आपल्याला दिसून येतोय. जर सचिव पदावरती जी व्यक्ती आहे त्या सचिव पदावरती असणाऱ्या व्यक्तीला जर कुठल्याही प्रकारचा हिशोब माहिती नसेल, जर ती व्यक्ती कुठल्याही प्रकारचा कागद माहिती नसेल, त्या व्यक्तीकडे फक्त चेक सही करण्यासाठी फक्त इथं सही कर म्हणून जर सही करायला येत असतील आणि बाकीचं कुठल्याही प्रकारची माहिती त्यांना दिली जात नसेल तर हा खरोखर खूप गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण सह्या करतोय, आपण सचिव आहोत, आपण पदावरती आहोत, मग आपल्या सहीचा जर कुठं दुरुपयोग झाला तर किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो किंवा किती मोठ्या प्रमाणावरती अडचणी येऊ शकतात, असं तुम्हाला वाटलं नाही का? ते म्हणायच्या की मी आहे ना, तुला काय करायचंय, मी फक्त माझ्यावर जबाबदारी पण मला पण वेळ भेटत नव्हता म्हणजे. पण ते त्यांच्या पुढं मला फक्त एवढंच की मी सहीची मानकरी असल्यामुळे मी फक्त सही करायचे आणि मला माझे काम असल्यामुळे मी निघून जायचे. त्याच्यामुळे काय तुमच्या याचा अर्थ काय दबाव वगैरे टाकत होत्या का त्या सही करण्यासाठी? दबाव नाही, पण बाकीची काही माहिती नव्हती मिळत, त्याच्यामुळे मला फक्त सही करून निघून जावं लागायचं. ठीक आहे, पाहू शकतो किती गंभीर हे सगळे विषय आहेत. माझा गट 18 वर्ष मी चालवत होते, पण या उमेद अभियानामध्ये नीलम देवेकर यांनी उमेद अभियान गावात आणल्यापासून मी त्याच्यात उतरले. पण त्याच्यात मी पूर्णपणे नीलम देवेकर यांच्यावर विश्वास ठेवला. पूर्णपणे मी कोणत्याही ह्याला चेकवर सही करायला म्हणले नाही म्हणून. पण यानंतर असं पुढे काही प्रकरण बाहेर येतील हे मला माहित नव्हतं, त्याच्यामुळे मला कोणत्याही जबाबदारीला धरू नये. या सांजोबा ग्रामसंघाच्याच माध्यमातून शेतकरी गट स्थापन केलेले आहेत महिलांचे आणि त्या शेतकरी गटातल्या महिलाही आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मला एक सांगा की शेतकरी गट तुमचा आहे, तुम्ही शेतकरी गटामध्ये आहात. शेतकरी गटामध्ये असताना बऱ्याचशा स्कीम येतात किंवा बरेचसे बी बियाणे येतात, औषधं येतात. याबद्दल काय आतापर्यंत काय तुमच्यापर्यंत काय औषधं बी बियाणं वगैरे काय पोहोचलेत का? नाही पोचले आमच्याकडे, पण आम्हाला बिया येऊन सुद्धा आम्हाला दिले नाहीत ते. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की तुमच्या बचत गटाला बी बियाणं आलेत तरी हे तुम्हाला दिले नाही, तुम्ही जाब विचारायला गेलात का नाही मग अध्यक्षांकडे? गेलो होतो, पण त्यांनी सांगितलंच नाही की आलेच नाहीत म्हणून. आलेच नाहीत म्हटल्या? बर, मग तुम्ही काय तुम्हाला हे माहिती होतं का बी बियाणं वगैरे आलेत म्हणून? माहिती होतं आलेले, पण आम्हाला दिलेच नाही तिथं येऊन सुद्धा. आपल्या बरोबर या जे काही बचत गट आहे, या काही जो काही ग्रामसंघ आहे, त्या ग्रामसंघामध्ये याच्या आधी नीलम भीमराव देवेकर यांच्या जे काही सहकारी आहेत त्या या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल तुम्ही? तर अध्यक्षांबरोबर याच्या आधी भरपूर वेळा काम केलंय, बऱ्याचशा स्टेजवरती तुम्ही दिसत होतात, तर काय सांगाल ते आता तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवलाय, नक्की काय प्रकार आहे हा? नमस्कार, मी मनीष बोत्रे, ग्रामसंघ श्री सांजोबा ग्रामसंघ या संघामध्ये मी लिपिका पदावरती काम करत होते. हे लिपिका पद सुद्धा नीलम भीमराव देवेकर यांनी आम्हाला दिलं. त्यावेळेस आम्हाला जाणवलं नाही की ते आमच्याशी असं पुढं काहीतरी होईल म्हणून. त्यांनी त्यावेळेस आम्ही त्यांना एवढा पाठिंबा दिला की काहीतरी नवीन त्यांनी आपल्या गावामध्ये आणलेलं आहे, आपण जर त्यांना पाठिंबा दिला तर आपल्या गावामध्ये अजून काही भरपूर सुधारणा होतील. त्याच्यामुळे आम्ही एवढ्या महिला त्यांच्या पाठिंबा देत पुढे चालत होतो. बारामती म्हणा, पुणे म्हणा, बाहेर कानगाव म्हणा, वरवण म्हणा, प्रत्येक ठिकाणी त्या जशा बोलतील तशा प्रकारे आम्ही त्यांच्या मागे जात होतो, येत होतो. आणि आता सध्या
मी लिपिका पदाचं काम केलं, त्याच्यानंतर लोकसेवकचं काम केलं, मी मीटिंग अटेंड केल्या, मी काम करून सुद्धा मला मानधन भेटलेलं नाही. माझ्या मानधन माझ्या खात्यावरती आल्याच्या नंतर मी माझ्या चेकनी मला चेक दिला, मी काढले ते पैसे, पण त्यातून मला फक्त आणि फक्त 3,000 रुपये माझ्या हातामध्ये दिले आणि बँकेच्या समोर त्यांनी 10,000 रुपये काढून घेतले. याच्यावरती विचारणा केल्यावरती तुला काय करायचे त्यांनी असं बोलणं केलं. आणि याच्या व्यतिरिक्त एकत्र महिलांना बसवणं, मीटिंग भरवणं, त्या मीटिंग मध्ये बोलणं की हे जे तिने काम केलेलं आहे त्या कामाला काही व्हॅल्यू नाही. जर त्या कामाला व्हॅल्यू नाही, त्या पदावरती मला घेतलं कसं काय त्यांनी? किंवा वरून जे पंचायत समितीमध्ये आहेत त्या लोकांनी ते रजिस्टर किंवा पोचपावत्या व्हाउचर ते कशासाठी दिलं? जर त्या कामाला व्हॅल्यू नाहीये ना, मग दिलं का म्हणून ते? मी विचारणा केल्यावरती ही महिला, ज्या महिला तिच्या विरोधात आहेत त्या महिला समोर येऊन बोलायला तयार नाहीत. आता सध्या नीलम दिवेकर भीमराव यांनी सले सर, महाडिक सर यांच्यावरती वरिष्ठाकडून दबाव आणलाय की ह्या महिलांवरती कार्यवाही करावी म्हणून अशा प्रकारचा दबाव आणलेला आहे. बरोबर आहे, परंतु तुम्ही काय याच्या आधी त्या विषयावरती काय तक्रार वगैरे काय पंचायत समितीकडे वगैरे काय वरिष्ठांकडे काय केलेली आहे का? सर्वप्रथम मी 6 महिन्याच्या अगोदर माझ्याकडे लेखीपत्र वगैरे सगळं आहे. मी बुलबुले मॅडम यांच्याकडे मी स्वतः प्रथमदर्शी जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार केली. याच्यावरती आज 6 ते 7 महिने उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा या अर्जाची किंवा या तक्राराची माझी दखल घेतलेली नाही. या उलट नीलम भीमराव दिवेकर पंचायत समितीमध्ये जाऊन तिथं थोडं बोलणं केलं किंवा जिल्हा परिषदला जाऊन त्या वरिष्ठांना सांगतात की असं झाले आहे, असं करा. मग जर त्या एका व्यक्तीची वरिष्ठाकडून लगेच तुम्ही दखल घेताय, मग सर्वसामान्य बचत गटातल्या महिलांची तुम्ही का दखल घेत नाही? याचा अर्थ असा होतो. किती महिलांनी आतापर्यंत नीलम भीमराव दिवेकर यांच्या विरोधात अर्ज केलेत आणि कशा कशा प्रकारची ही नक्की प्रकरणं आहेत? आणि हे फक्त तुमच्या ग्रामसंघांनीच अर्ज केलेत का इतरही? कारण त्या प्रभाग संघाच्या अध्यक्षा होत्या म्हटल्याच्या नंतर पूर्ण प्रभाग त्यांच्याकडे होता, तर बाकीचे जे प्रभाग संघातील जे बचत गट असतील किंवा ग्रामसंघ असतील याच्यामधीलही काही भ्रष्टाचार वगैरे काही केलेला आहे का? किंवा कसं काय तिकडे कसा कारभार चालतो? प्रभाग संघातून सुद्धा खूप भ्रष्टाचार चालू आहे. प्रभाग संघामध्ये 2 तालुक्यातले बरेच गावे आहेत. त्याच्यामध्ये महिलांना ऑफिसमध्ये बोलवणं, तुम्हाला आम्ही पेमेंट देतो किंवा तुम्हाला आम्ही ही स्कीम देतो म्हणून बोलवणं केलं जातं, पण तिथं बोलून सुद्धा त्यांना स्कीम देत नाहीत. माझ्याकडे सगळ्या महिलांचे आता सध्या अर्ज आहेत. ह्या अर्ज करणाऱ्या कोण आहेत? कविता दिलीप थोरात, त्यांच्यानंतर रवी शशिकांत सोनवणे आहेत, त्या ग्रामसंघ स्वामी समर्थ सोनवडीच्या आहेत ह्या. म्हणजे बऱ्याचशा गावांमधल्या तक्रारी आपल्याकडे या ठिकाणी दिसत आहेत. आता या बऱ्याच तक्रारी ऑलरेडी आहेत या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या की गटविकास अधिकाऱ्यांकडे पंचायत समितीमध्ये दिलेल्या आहेत. या ठिकाणी ही बऱ्याचशा तक्रारी आहेत ऑलरेडी. याही मला वाटतं ह्या 16 जूनला काहीतरी तक्रारी दिल्यात. सुनीता दीपक राऊत असतील किंवा इतर बऱ्याचशा महिलांनी ऑलरेडी तक्रारी त्यांच्या विरोधात दिलेल्या आहेत. आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी या पंचायत समितीकडे वेगवेगळ्या गावातील या प्रभाग संघातील महिलांनी दिलेल्या आहेत, परंतु त्याच्यावरती मात्र कुठल्याही प्रकारची ऍक्शन होत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं कारवाई होत नाहीये. परंतु अध्यक्षांनी मात्र एक तक्रार केली तर त्याच्यावरती मात्र लगेच चौकशी समिती बसवली जाते आणि चौकशी समिती बसून या सर्व महिलांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय. जो काय भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार दाबण्यासाठी अशा प्रकारची कृत्य केली जात आहेत असं म्हणणं या सर्व महिलांचं या ठिकाणी आलेलं आहे. तर याला कुठंतरी शासनाने, प्रशासनाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठंतरी पाठीशी न घालता याच्यावरती व्यवस्थित कारवाई करावी अशी या सर्व महिलांची मागणी आहे. त्याच शिवशंभू महिला बचत गट या गटामध्ये मी सचिव होते. आमची गट स्थापना केल्याच्या नंतर आमचे गट फक्त 3 वर्ष चालू केले. नीलम भीमराव देवेकर यांच्या सांगण्यावरून अध्यक्ष माधुरी इंगळे यांनी गट बंद केले. बंद केल्याच्या नंतर आम्ही गटातील पैसे जे भरलेत किंवा जे आहेत त्याची आम्ही विचारणा केली की आम्हाला आहे तो हिशोब पाहिजे. तर मागितल्याच्या नंतर
नीलम दिवेकर भीमराव यांनी डायरेक्ट सांगितलं BM पर्यंत जा आणि त्यांच्याकडून तुम्ही हिशोब करून आणा. आजपर्यंत सुद्धा आम्हाला तो हिशोब भेटलेला नाही. प्रत्येक महिलेला हिशोब न देता आम्हाला चेक दिलेत. मी त्या चेक घेतलेला नाही. 6 महिलांनी चेक घेतलेत. त्यातली बाकीची आता रक्कम खात्यावरती 53,000 रुपये शिल्लक आहेत. विचारणा केल्यावरती ती धमकी स्वरूपात मला बोलती की वरती जा आणि तिथून तुला काय आणायचं ते घेऊन ये. ह्याला सर्व जबाबदार नीलम भीमराव दिवेकर आहेत आणि यांना पाठिंबा देणारे त्यांचे मिस्टर भीमराव कल्याण दिवेकर हे ऑफिसमध्ये येतात, ग्रामसंघामध्ये येतात आणि डायरेक्ट वरिष्ठांना सुद्धा बोलतात की तुम्ही फक्त आणि फक्त 2 दिवस या पदावरती आहात, याच्या नंतर तुम्ही पदावरती राहणार नाही. तुम्ही सांगा, जर ग्रामसंघ किंवा महिला बचत गट हे फक्त आणि महिलांचे आहेत तर या महिला बचत गटामध्ये पुरुषांचं काय काम असेल? ह्या महिला ज्या आहेत त्यांनी कोणीही सांगावा की त्यांचे मिस्टर आलेत आणि त्यांनी सांगितले. जर बचत गट महिलांचे आहेत तर त्यांच्या मिस्टरांचं येऊन महिलांना धमकी द्यायचं कारण काय? काहीच कारण नाही त्यांचं. आणि एवढं करून सुद्धा आम्ही गट विभक्त केले, पैसे वाटून घेतले. त्याच्यानंतर 5 महिने झालेत. मी माझे आता विभक्त गट करून स्थापना करून 5 महिने झालेत. याच्यानंतर हे दोघे जण राहुल दादा कुल यांच्या ऑफिसला जाऊन माझ्या नावाची कंप्लेंट केली. कंप्लेंट काय केली तर ही माझ्या विरोधात महिलांना भडकवती, सह्या घेती, मला अडचण करते. दादा तुम्ही याच्यावरती मला सही द्या, मी तिला कामावर किंवा त्या ग्रामसंघातून मला तिला काढायचे असेल. जर असे राजकीय पक्षातील जर त्यांना जर पाठिंबा देत असतील तर सर्वसामान्य महिलांनी कोणाकडे जायचं? राजकीय पाठिंबा म्हणजे मला एक सांगा की आता सरपंच मॅडम पण इथंच आहे, त्या राजकीय क्षेत्राशीच निगडीत येतात. तर म्हणजे यांच्याकडे काय कुठलं पद वगैरे आहे का, कुठल्या पक्षाचं वगैरे काय? नीलम दिवेकर यांच्याकडे भाजप महिला मोर्चा हे पद आहे त्यांच्याकडं. मग तुम्ही मला एक सांगा की ज्या महिलांना राजकीय पक्षाची जी पदं आहेत त्या महिलांना एकतर अध्यक्ष पदावरती राहता येत नाही, त्याचबरोबर कुठल्या ग्रामसंघाचं हे अध्यक्ष होता येत नाही. तर मग तुम्ही या विरोधात सरपंच आहात, तुम्ही या विरोधात कधी वरिष्ठांकडे तक्रारी वगैरे केलेत का? कारण पहिली गोष्ट तर जर पक्षाचा अध्यक्ष आहे तर अध्यक्ष आपलं पक्षाचं जर पदाधिकारी आहे तर कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अशा कुठल्याही पदावरती राहता येत नाही, हा पहिला नियम आहे ह्यांचा म्हणजे जे उमेदचा. तर त्यालाच कुठंतरी तिलांजली दिलेला आपल्याला इथून या ठिकाणी दिसून येतंय. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता इथून पुढे आम्ही ते होऊन देणार नाही. आता इथून मागं कसं होतं, गावातले आहे म्हणून आपण काही विषय एवढा हे केला नव्हता. आपल्या बरोबर कडेठाण गावच्या सरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याही या सांजोबा ग्रामसंघामध्ये काम करतात, त्यांचाही बचत गट या ग्रामसंघामध्ये येतो. काय सांगाल, कशा प्रकारचं हे जे काय प्रकरण चाललंय एकंदरीत ते कशा प्रकारचं प्रकरण चालू आहे? हे एकतर महिलांवर आहे ना, आता काय होते बरेचसे दबाव आणले जातात. काही महिला आहे ना त्यांच्या दबावामुळे पुढे पण येत नाही इथं की काही त्यांना तक्रारी करायचं म्हणलं तर त्यांच्याच पुढे भेटतात. असं पण आहे की ज्या बऱ्याच महिलांनी असं व्याजाने पैसे जे उचलल्यात ते त्यांच्याकडून आधी पैसे म्हणजे पुढचे हप्ते हे करून घेतले, गट सगळे मोडले. सगळ्या महिलांचं 2.5 वर्षाचे गट झाले, सगळे मोडले त्यांनी. त्यांचे एक तर नुकसान पण झाले. पुन्हा त्यांना गट चालू करायचे म्हणलं तरी पण त्यांचं हीच आहे, विरोधच आहे. आणि माझ्याकडून पण दर रेग्युलर हप्ते भरत असताना तरी पण मीटिंग मध्ये बोलले गेलं की तुम्ही पैसे भरत नाहीयेत. इतर महिला पण आहेत ना, पैसे रेग्युलर कुणीच भरत नाही. मग असं मेनच महिलांकडून पैसे घेतले जातात की तुम्ही भरत नाही किंवा त्यांना असं काहीतरी अफवा उठवायची, त्यांच्या तक्रारी करायच्या वरती असा विषय होतोय. बराच कारभार म्हणजे हे चाललाय. आता तुम्ही एकतर कडेठाण गावच्या सरपंच आहात, महिला सरपंच आहात आणि तुमचा थेट संपर्क हा सांजोबा ग्रामसंघाशी येतो आणि प्रभाग संघाशी येतो. तुमच्या गावातील काही महिलांनी काय तुमच्याकडे काय अशा प्रकारे काय तोंडी लिखी काय अशा प्रकारच्या काय तक्रारी कधी केल्यात का? आणि त्याच्यावरती तुम्ही काय प्रशासनाशी वगैरे कधी काय कॉन्टॅक्ट केलंय का? जसं महिलांनी सांगितले, जसं कळल्यापासून आम्ही काही पत्र व्यवहार चालू केलेले आहेत, पंचायत समितीला दिलेले आहेत महिलांनी भरपूर. त्याच्यावर पण काही कारवाई होत नाही, योग्य ते आम्हाला निर्णय भेटत नाही. पण आम्हाला असं आहे की भेटावते निर्णय, का तर महिला प्रत्येक वेळेस प्रत्येक मिटिंगला जाऊ शकत नाही, का तर सगळ्या मोलमजूर करणारे महिला आहेत, त्यांना ते शक्य नाहीये. ते पदर पैसे घालून जात आहेत की आम्हाला काहीतरी न्याय भेटावा.
मग ते त्यांना काही योग्य न्याय भेटत नाही. आमची एवढीच इच्छा आहे की सगळ्या महिलांनी योग्य ते निर्णय देऊन आम्हाला योग्य ते न्याय द्यावा. आणि ती काय असेल ते मी नीलम भीमराव दिवेकर ही जी काही तक्रारी करते ती जे दबाव आणते ती त्यांनी थोडंसं काहीतरी त्याच्यावर दखल घ्यावी. काय तुमच्या बचत गटाच्या काही मीटिंग वगैरे काय होत होत्या का नव्हत्या? हो, प्रत्येक वेळेस जेव्हा बचत गटाची मीटिंग असेल ग्रामसंघाची, त्या मॅडम नीलम दिवेकरांचं एकच वाक्य, राहायचं असलं तर माझं ऐकायचं, नाही तर गटातून बाजूला निघायचं. हे त्यांचं फेमसच वाक्य होतं प्रत्येक मीटिंगला. म्हणजे त्यांचं जर बचत गट हा थोडी फक्त अध्यक्षाच्या म्हणण्यानुसारच चालतो का? बायकांचं पण म्हणणं, महिलांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजेत ना. पण त्यांचं महिलांना नेहमी प्रत्येक वेळेस दबावातच बोलणं, ओरडणं, आणि दबावामुळं महिला त्यांचं सगळं ऐकत होत्या. म्हणजेच ज्या प्रकारे दबाव महिलांवरती टाकला जात होता त्याचं उदाहरण आता ताईंनी सांगितलं. त्याचबरोबर थोडंसं मगाशी एका ताईंनी सांगितलं की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत होता. तर तशा प्रकारे कुठं नीलम भीमराव दिवेकर ह्या कुठल्या राजकीय पक्षाशी काही निगडीत आहेत का? हो, त्यांना भाजपचं काहीतरी राजकीय पद आहे हे आम्हाला त्या फोटो अंतर्गत कळलं. पण तरी पण 3 वर्ष झालं याच्यामध्ये त्या म्हणजे प्रभाग संघावर पण अध्यक्षस्थानी होत्या. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार खूप प्रमाणामध्ये आढळून आल्यानंतर कळतं यांना वरिष्ठांचं कुठून तरी मार्गदर्शन किंवा काहीतरी होत असेल. मग प्रत्येक वेळेस आम्ही हस्तक्षेप ज्यावेळेस घेतला त्यावेळेस आमच्यावर पण प्रत्येक वेळेस असं बोलण्यात आलं की तुमचा काही संबंध नाही ह्याच्यामध्ये बोलण्याचा. पण कोणत्याही राजकीय पक्षाला याच्यामध्ये कोणत्याही पद दिलं जाणार नाहीये, हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि आम्हाला फक्त याच्यावरती त्यांना राजकीय पक्षाचं पद असताना हे त्यांना जर अध्यक्षपद दिलंय तर याच्यावरती वरिष्ठांवरती हे कुठेतरी दबाव आहे असं तुम्हाला वाटतं का? असं तर आम्हाला म्हणजे ज्यावेळेस आमच्यावर चौकशी बसवण्यात आली त्यावेळेस आम्हाला असं वाटतंय की वरिष्ठांचा पण कुठेतरी याच्यामध्ये सहभाग असणार आहे. त्याशिवाय काय आमच्यावर चौकशी बसू शकत नव्हती. तुमची आता सगळ्या महिलांची मागणी काय आहे नक्की आता, की काय झालं काय पाहिजे याच्यामध्ये जर म्हणजे कोणत्याही राजकीय पक्ष जर वरतून दबाव आणत असेल आणि ह्या गोष्टी जर होत असेल आणि योग्य प्रकारे जर महिलांना न्याय मिळालाच नाही या तक्रारींवर, तर आमच्या सर्व महिलांचा आमरण उपोषणाचा एक निर्णय आहे की आम्ही नाहीच जर याच्यावर योग्य ते कारवाई केली जाणार आहे, सगळ्या गोष्टी होतील त्या सत्यच पुढे येतील आणि योग्य प्रकारे सगळ्यांना न्याय मिळावा. प्रत्येक महिलांची कळकळीची विनंती आहे. आणि नाहीच जर झाले तर प्रत्येक जण आमरण उपोषण करायची प्रत्येकाची तयारी आहे. माझं नाव सुनीता दीपक राऊत. आमचा गट शिवशक्ती महिला बचत गट 18 वर्ष चालला होता. नंतर आम्ही नीलमताईच्या सांगण्यावर श्री सांजोबा ग्रामशक्तीला जोडला. आमचा गट अत्यंत चांगला चालला होता. आम्ही ते नीलमताईच्या भरोशावर जोडला. त्यानंतर मी त्यांच्याकडून घरगुती कामासाठी 40,000 रुपये CR त्यांनी मला दिला होता. नंतर तो मी वेळेत परतफेड करून त्यांनी मला 2 हप्ते शेवटचं मी त्यांना मुलीच्या शिक्षणासाठी 11वीसाठी मला ॲडमिशन मुलीचं भरण्यासाठी मी त्यांना परत मागणी केली. त्यांनी देऊ म्हणून मला 2 हप्ते अत्यंत लवकर भरायला लावले. मी ते भरले. परत तो भरूनही त्यांनी मला चेक द्यायची मंजुरी करून त्यांनी माझ्या हातातून चेक दुसऱ्या महिलेला दिला. मला ती मी 5 रुपये टक्क्याने ती 2 हप्ता अत्यंत लवकर 5 दराने भरून मी लवकर भरले होते. पण त्यांनी मला तो दिला नाही. आम्हाला मीटिंगसाठी बोलवण्यात यायचं, आमच्याकडून सह्या घेण्यात येते होत्या. परत आम्ही तो विचारलं की ह्या सह्या कशासाठी निलमताई, तर त्या म्हणायच्या गटात राहायचं असेल तर राहा, नाहीतर गटाच्या बाहेर व्हा. आम्हाला या प्रकरणात काही माहिती नाही, त्यामुळे आम्हाला. मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज, दौंड. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.